नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण शिकणार आहोत चार्ट पॅटर्न्स। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये बनणारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ओळखायचा आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे बघितलेलं आहे। आणि आज आपण याच्या एक स्टेप पुढे जाणार आहोत। मार्केट ज्या दिवशी सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनवत नाही त्या दिवशी आपण मार्केटमध्ये बनणारे चार्ट पॅटर्न्स ओळखून अगदी सोप्या पद्धतीने ट्रेड घेऊ शकतो आणि चांगला प्रॉफिट करू शकतो। तर चला वेळ न घालवता बघूया मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न्स कसे ओळखायचे आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची। पहिला आहे डबल बॉटम। नावावरून तुम्हाला समजलं असेलच की हा चार्ट पॅटर्न मार्केटमध्ये खाली बनत असेल। या पॅटर्न मध्ये मार्केट एकाच लेवलवर दोन वेळा सपोर्ट घेतं, म्हणून याला डबल बॉटम पॅटर्न म्हणतात। यामध्ये मार्केट जेव्हा या दुसऱ्या पॉइंटला टेस्ट करायला येतं तेव्हा इथून मार्केट बुलिश व्हायला सुरुवात होते, म्हणजेच इथून मार्केट वरती जायला सुरुवात होते, म्हणून याला बुलिश रिव्हर्सल पॅटर्न सुद्धा म्हटलं जातं। ही झाली हा पॅटर्न ओळखण्याची टेक्निक। हा पॅटर्न बेअरिश मार्केटला बुलिश मार्केटमध्ये रिव्हर्स करतो, म्हणजे या पॅटर्न मध्ये आपण फक्त कॉल ऑप्शन साठी ट्रेड घेणार आहोत। आता चालू मार्केटमध्ये हा पॅटर्न कसा ओळखायचा हे बघूया। मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग प्रेशर जास्त असतं तेव्हा मार्केट रेड कॅन्डल बनवून खाली पडत राहतं। अशा वेळेस आपण मार्केटमधली स्ट्रॉंग सपोर्ट लेवल शोधायची, जिथून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता असेल। अशा सपोर्ट लाईन आपण आधीच ड्रॉ करून घ्यायच्या। आता या सपोर्ट लाईन कशा ड्रॉ करायच्या हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। जर तुम्हाला माहित नसेल तर आधीची व्हिडिओ जरूर बघा। आता बस आपल्याला वेट अँड वॉच करायचं आहे। जेव्हा मार्केट आपण ड्रॉ केलेल्या सपोर्ट लाईन पैकी कोणत्याही एका सपोर्टवर डबल बाउन्स बॅक होईल तेव्हा बनेल आपला डबल बॉटम। हा पॅटर्न कन्फर्म करायची अजून एक छोटी टिप आहे। आता जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा ते मोठ्या रेड कॅन्डल बनवून खाली पडत राहतं, ज्यांच्या विक छोट्या असतात पण बॉडी मोठी असते। अशा पिरियड मध्ये मार्केट स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर मध्ये असतं, पण जेव्हा मार्केट शांत होण्याची संभावना बनते तेव्हा कॅन्डलच्या विक मोठ्या बनतात आणि बॉडी छोटी होते, म्हणजेच इथे मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता असते। आणि आपल्याला याच कॅन्डल मधून दुसरं कन्फर्मेशन भेटतं की हा पॅटर्न डबल बॉटम होऊ शकतो। आता यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे बघूया। यामध्ये ट्रेड घेणं अगदी सोपं आहे। आपल्याला बघायची आहे फक्त ही छोटीशी मार्केटची बुलिश मुवमेंट। इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। जेव्हा मार्केट या लाईनला ब्रेक करणारी एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल किंवा व्हाईट कॅन्डल बनवेल तेव्हा त्या कॅन्डलच्या हायवर आपण ट्रेड घेणार, म्हणजेच कॉल ऑप्शन घेणार मार्केट वरती जाण्यासाठी। स्टॉप लॉस असेल 20 ते 25 पॉइंट, साधारण या सपोर्ट लेवलच्या आसपास, आणि टार्गेट असतील 50 ते 70 पॉइंट्स। प्राइस मध्ये सांगायचं झालं, जर तुम्ही 50 रुपीजवर बाय केला असेल तर तुमचा स्टॉप लॉस होईल 35 ते 40 आणि टार्गेट असतील 75 ते 80 रुपीज। आता वळूया आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्न कडे, डबल टॉप। याच्याही नावावरून तुम्हाला समजलं असेलच की हा चार्ट पॅटर्न मार्केटच्या टॉपला बनत असेल आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट खाली पडायला सुरुवात होते, आणि म्हणूनच इथे आपण पुट म्हणजेच पी साठी ट्रेड घेऊ शकतो। हा पॅटर्न लाईव्ह मार्केटमध्ये ओळखणं आणि यामध्ये ट्रेड घेणं दोन्ही सोपं आहे, तर लक्ष देऊन बघा। हा चार्ट पॅटर्न तेव्हा बनतो जेव्हा मार्केट एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल जवळ असतं, तेव्हा त्या रेजिस्टन्स लेवलला पहिल्यांदा टेस्ट करून ते खाली येतं आणि पुन्हा एकदा टेस्ट करायला वरती जातं। पण जेव्हा ते दुसऱ्यांदा टेस्ट करून खाली येतं आणि मोठा रेड कॅन्डल बनवतं तेव्हा मार्केट खाली पडण्याची शक्यता असते। त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये हा चार्ट पॅटर्न ओळखण्यासाठी तुम्हाला आधी रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि मार्केटच्या मुवमेंट कडे लक्ष द्यायचं आहे। जेव्हा मार्केट पहिल्यांदा रेजिस्टन्सला टच करून खाली येईल आणि परत वरती जाण्यासाठी ग्रीन कॅन्डल बनवेल तेव्हा त्या ग्रीन कॅन्डलच्या ओपनिंगला आपल्याला एक लेवल ड्रॉ करून घ्यायचे। आता जेव्हा मार्केट दुसऱ्यांदा रेजिस्टन्स लेवलला टच करून खाली येईल आणि या छोट्या सपोर्ट लेवलला मोठ्या रेड कॅन्डलने ब्रेक करेल तेव्हा आपण इथे ट्रेड घेणार। आता ट्रेड साठी या रेड कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण एंट्री घ्यायची आहे। स्टॉप लॉस आपला या लाईनच्या वरती असेल आणि यामध्ये आपण मोठे टार्गेट घेऊ शकतो। उदाहरणार्थ जर 50 रुपयाची स्ट्राईक प्राइस असेल तर स्टॉप लॉस असेल 35 ते 40 रुपये आणि टार्गेट असतील 80 ते 100 रुपये। पण बिगिनर्सनी नेहमी छोट्या टार्गेटवर लक्ष द्या। आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि थोड्या अवघड पॅटर्न कडे, हेड अँड शोल्डर। हा पॅटर्न ओळखणं थोडं कठीण आहे, पण यामध्ये ट्रेड घेणं अगदी सोपं आहे। हा पॅटर्न खूप साऱ्या पद्धतीने बनू शकतो, म्हणून याला तंतोतंत सांगणं थोडं कठीण आहे, पण याच्या नावावरून आणि याच्या बेसिक पॉइंटवरून तुम्ही याला अचूक ओळखू शकता। हेड अँड शोल्डर्स म्हणजे डोकं आणि खांदे।
या चार्ट पॅटर्न मध्ये मार्केट रेजिस्टन्स लेवलला 2 वेळा टच करून खाली येतं, पण मध्ये ते एकदा रेजिस्टन्स लेवलला ब्रेक करतं, पण परत ते खाली सुद्धा येतं आणि यांचा मिळून बनतो हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता लाईव्ह मार्केटमध्ये याला ओळखताना सर्वात पहिले आपल्याला रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि सोबतच जेव्हा मार्केट खाली येऊन परत वरती जायला सुरुवात होईल तेव्हा इथेही आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जी की आपली एक असेल सपोर्ट लाईन. जर मार्केट या रेजिस्टन्स लेवलला फक्त टच करून वापस फिरलं आणि मोठ्या रेड कॅन्डलने या सपोर्ट लेवलला ब्रेक करतं तेव्हा आपण इथे ट्रेड घेणार. बाकी ट्रेड घेणं यामध्येही सेम आहे. या रेड कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण एंट्री घेणार. स्टॉप लॉस सपोर्ट लाईनच्या वरती असेल आणि टार्गेट यामध्ये आपण मोठे घेऊ शकतो. चला जाऊया आपल्या आजच्या शेवटच्या चार्ट पॅटर्न कडे, राउंडिंग बॉटम. जसा डबल बॉटम चार्ट पॅटर्न बुलिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणून ओळखला जातो, तसंच राउंडिंग बॉटम हा चार्ट पॅटर्न सुद्धा बुलिश रिव्हर्सल राउंडिंग बॉटम म्हणून ओळखला जातो. हा चार्टच्या खालच्या बाजूला बनतो आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट वरती जायला सुरुवात होते, म्हणून इथे आपण कॉल म्हणजे सी साठी ट्रेड घेणार. तर हा चार्ट पॅटर्न बनतो कसा आणि यामध्ये ट्रेड कशी घ्यायची. आता जर तुम्ही अगोदरचे काही मार्केट बघितले असतील तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला राउंडिंग बॉटम बघायला मिळतो. हा एक स्लोली आणि प्रोग्रेसिव्ह चार्ट पॅटर्न आहे. यामध्ये मार्केट पहिल्यांदा खाली पडत असतं, नंतर ते एका कॅन्डलवर हलकासा सपोर्ट घेऊन परत रिव्हर्स होतं. हा पॅटर्न ओळखणं सोपं आहे, पण यामध्ये ट्रेड घेणं थोडं अवघड आहे. पण माझ्याकडे तुमच्यासाठी काही टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही यामध्येही सहज ट्रेड घेऊ शकता. तर लक्ष देऊन बघा. या चार्ट पॅटर्न मध्ये एक सपोर्ट लाईन ड्रॉ करणं तेवढं उपयोगाचं नाही, कारण या चार्ट पॅटर्न मध्ये मार्केट एक राउंड बनवायचा प्रयत्न करत असतं, म्हणून यामध्ये आपल्याला मल्टिपल लाईन्स ड्रॉ करायच्या असतात. या पॅटर्न मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला शोधायचं आहे की जेव्हा मार्केट पडत असेल तेव्हा ते कोणत्या कारणामुळे पडत आहे. म्हणजेच जर एखादा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल ब्रेक करून मार्केट खाली येत असेल तर आपण पुट ऑप्शन घेणार, जसं की आपण सपोर्ट लेवल ब्रेक झाल्यावर घेतो. आणि आपण ही ट्रेड यासाठी घेणार की आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये हे माहित नसतं की या कॅन्डल्स मार्केटमध्ये पुढे जाऊन राउंडिंग बॉटम बनवतील की नाही. म्हणून जर एखादी स्ट्रॉंग सपोर्ट लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला पुट ऑप्शन साठीच जायचं आहे. पण जेव्हा मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त सपोर्ट लेवल असतील फक्त तेव्हाच आपण राउंडिंग बॉटम मध्ये ट्रेड घ्यायचा विचार करू शकतो. अशा वेळेस अगोदर ज्या सपोर्ट लाईन असतील त्या पुढे ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि वेट करायचं आहे की मार्केट कोणत्या सपोर्ट लेवलवरनं रिव्हर्स फिरायला लागतं. जसं की इथे या सपोर्ट लाईनच्या झोन मध्ये मार्केट खूप वेळा कन्सोलिडेट होतं, पण एक मोठ्या ग्रीन कॅन्डलने ते हा झोन ब्रेक करून मार्केटची दिशा बदलतं आणि आपण याच कॅन्डलच्या हाय पॉइंटवर ट्रेड घेऊ शकतो. हा झोन फक्त लक्षात ठेवा. या कॅन्डलच्या हाय पॉइंटवर आपण एंट्री घेणार. स्टॉप लॉस आपला या झोनच्या खालती असेल आणि टार्गेट साधारणतः डाऊनफॉल जिथनं सुरू झाला तिथपर्यंत. प्राइस मध्ये सेम 50 रुपयाचं स्ट्राईक प्राइस असेल तर 35 ते 40 तुमचा स्टॉप लॉस ठेवा आणि टार्गेट 60 ते 70. तर आज आपण 4 महत्वाचे चार्ट पॅटर्न्स, 2 बुलिश रिव्हर्सल आणि 2 बियरिश रिव्हर्सल अगदी पूर्णपणे समजून घेतले आहेत. पुढच्या भागात आपण आणखी काही महत्वाचे चार्ट पॅटर्न्स बघणार आहोत. तर मार्केटचा स्टडी चालू ठेवा आणि आजच्या 4 चार्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला काही जरी अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि सोबतच तुम्हाला आजची आपली व्हिडिओ कशी वाटली हेही आवर्जून सांगा. तुमच्या मित्रांना ज्यांना मराठीमधून ट्रेडिंग शिकायचे आहे त्यांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.